हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या 2 व्हिडिओत बोलल्याप्रमाणे इकॉनॉमिक सर्व्हेवर एक व्हिडिओ आणणार होतो. तर आज हा इकॉनॉमिक सर्व्हेवर रॅपिड फायरचा व्हिडिओ आणला आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. कारण प्रत्येक जे इकॉनॉमिक सर्व्हेचे जे मुद्दे आहेत, मुद्देसूद पूर्ण पॉइंट टू पॉइंट अभ्यास करून त्याच्यावर संभाव्य क्वेशन कसे पडू शकतात, हे क्वेशन आणलेले आहेत. जवळपास 50 प्लस क्वेशन्स आहेत. आपण एक रॅपिड फायर घेणार आहोत. व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला क्वेशन. त्याचा भाग 1 आहे. जवळपास याचे 22 भाग पडलेले आहेत. तर हे भाग 1 मधला आर्थिक पाहणी आणि परिचय आणि पार्श्वभूमी या संदर्भातले काही व्हिडिओ आहेत. ठीक आहे. कारण ही पार्श्वभूमी पण महत्त्वाची आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालाबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा अहवाल दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पनेच्या आधी संसदेत सादर केला जातो. तो अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाद्वारे तयार केला जातो. पहिला आर्थिक सर्वेक्षण अहवाल 1947-48 मध्ये सादर करण्यात आला होता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. फक्त ए आणि बी. आर्थिक सर्वेक्षण म्हणजे इकॉनॉमिकल सर्वे हा देशातील सर्वात महत्वाचा अधिकृत आर्थिक दस्तावेज आहे. तो संकल्पनेच्या एका दिवस आधी मांडला जातो. भा- भारतात पहिला अहवाल 1950 ते 51 मध्ये सादर केला होता. 48 आणि 47 आणि 48 मध्ये नाही. लक्षात असू द्या. 1964 पर्यंत तो संकल्पनेसोबतच सादर केला जात असे. त्यानंतर तो वेगळा करण्यात आला आहे. लक्षात असू द्या 1950 ते 51 ही डेट महत्वाची आहे. तेव्हापासून हा चालू करण्यात आलेला आहे आणि 1964 पर्यंत हे सोबतच अर्थसंकल्पनेच्या सोबतच सादर केला जात होता. पण त्याच्यानंतर हे 1 दिवस आधी सादर केला जातोय. पुढचा प्रश्न. आर्थिक पाहणी अहवाल संसदेत कोणामार्फत सादर केला जातो? याचं उत्तर आहे केंद्रीय अर्थमंत्री. हा अहवाल दरवर्षी मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व्यवहार विभागाकडून तयार केला जात असला तरी संसदेत तो मांडण्याची घटनात्मक जबाबदारी ही केंद्रीय अर्थमंत्र्याचीच आहे. लक्षात असू द्या. तो मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली तो बनवला जातो. पण हे संसदेत घटनात्मक जबाबदारी ही संसदेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी ही केंद्रीय अर्थमंत्र्याची असते. पुढ पुढचा प्रश्न 2025-26 च्या आर्थिक पाहणी अहवालामुळे आर्थिक अहवालाची मुख्य सूत्र काय आहे? त्याचं उत्तर आहे विकासाच्या आघाडीला पुढे नेणे. विकासाच्या आघाडीला पुढे नेणे. प्रत्येक आर्थिक पाहणीला एक दिशा असते. 2025-26 च्या अहवालाची थीम विकासाच्या आघाडीला पुढे नेणे, ड्रायव्हिंग द ग्रोथ ऑफ फ्रंटनर अशी आहे, ज्याचा उद्देश भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मार्गावर वेगाने नेणे हा आहे. लक्षात असू द्या 25-26 चा विकासाच्या आघाडीला पुढे नेणे. पुढचा प्रश्न. आता हा भाग दुसरा आहे. हे सगळे क्वेश्चन्स जे येतील ते राजकोषीय तूट आणि कर महसूल या संदर्भात येतील. आर्थिक वर्ष 2026 साठी राजकोषीय तूट फिस्कल डिफिशियट किती टक्क्यापर्यंत आणण्याचे लक्ष्य आहे? तर याचं उत्तर आहे 4.4%. लक्षात असू द्या 2026 या वर्षातला फिस्कल डिफिशियट काय आहे हे तुम्हाला माहित असेल तर ठीक आहे. नसेल तर आपण नंतर कधी याच्यावर डिस्कस करू. नाहीतर व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल. तरी मी थोडक्यात शॉर्टमध्ये माहिती आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सरकारने एकूण खर्च आणि कर्ज सोडून मिळालेले उत्पन्न यातील फरक म्हणजे एकूण खर्च आणि कर्ज सोडून मिळालेले उत्पन्न यातील फरक सरकारने ही तूट कमी करण्याचा उद्दिष्ट ठेवली आहे. फायनान्शियल इयर 25-26 मध्ये 4.8 वरून फायनान्शियल इयर 26 मध्ये 4.4 वर आणणे म्हणजे सरकारने आपली कर्ज कमी करून आर्थिक शिस्त पाळणे हा आहे. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न. कर महसुलाबाबत खालील विधाने तपासा. आर्थिक वर्ष 25 म्हणजे आर्थिक वर्ष 2025 मध्ये प्रत्यक्ष कराचा वाटा एकूण महसुलात 48% पर्यंत वाढला आहे. महामारीपूर्वी हा वाटा सरासरी 41% होता. ठीक आहे. लक्षात असू द्या 25-26 म्हणजे 48% आणि महामारीमध्ये नुकताच जो कोविड पॅन्डेमिक झाला तेव्हा तो 41% होता. तर याचं उत्तर आहे दोन्ही पर्याय बरोबर. प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स म्हणजे व्यक्ती किंवा संस्थानाच्या उत्पन्नावर लावला जाणारा कर. प्रत्यक्ष कराचा वाटा म्हणजे हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण आहे, कारण ते दर्शवते की अधिक लोक आणि कंपन्या कर जाळ्यात येत आहेत.
कर जाळ्यात येत आहेत. म्हणजे ते कर जे टॅक्सेस जे आहेत ते टाइमवर फॉलो करत आहेत. महामारीपूर्वी हा वाटा 41% होता. तो आता 48% एवढा झाला आहे. पुढचा प्रश्न, आर्थिक वर्ष 25 म्हणजे 2025 मध्ये केंद्राचा प्रभावी भांडवली खर्च जीडीपीच्या किती टक्के आहे? लक्षात असू द्या, प्रभावी भांडवली खर्च तर हे आहे 4%. प्रभावी भांडवली खर्च म्हणजे रस्ते, रेल्वे, पूल यासारख्या मालमत्ता निर्माण करण्यासाठी केलेला खर्च. हा खर्च जीडीपीच्या 4% असणे म्हणजेच भविष्यातील आर्थिक वाढीसाठी पाया रचणे हे आहे. लक्षात असू द्या, जीडीपीच्या 4% असणे म्हणजे भविष्यातील आर्थिक वाढीसाठी पाया रचला जात आहे. पुढचा प्रश्न, आता भाग तिसरा चालू झाला आहे. बँकिंग आणि आर्थिक आरोग्य या संदर्भातले क्वेश्चन्स, महत्वाचे मुद्दे पाहू. सप्टेंबर 2025 पर्यंत शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स निव्वळ एनपीए किती टक्क्यापर्यंत घसरला आहे? लक्षात असू द्या, शेड्यूल्ड कमर्शियल बँक निव्वळ एनपीएल किती टक्क्यापर्यंत घसरला? याचं उत्तर आहे 0.5%. सप्टेंबर 2025 पर्यंत जीएनपीएल 2.2% आणि एनएनपीएल 5.5% घसरला आहे. नॉन परफॉर्मिंग असेट्स, एनपीएल ला म्हणतात नॉन परफॉर्मिंग असेट, म्हणजे बँकांनी अशी कर्ज ज्याचे हप्ते वेळेवर येत नाहीत. लक्षात असू द्या, वेळेवर येत नाहीत. निव्वळ एनपीए 0.5% असणं हे सूचित करते की भारतीय बँकेचे क्षेत्र सध्या अत्यंत मजबूत स्थितीत असून बुडीत कर्जाचे प्रमाण अनेक दशकांनंतर सर्वात कमी आहे. म्हणजे बुडीत कर्जाचे प्रमाण जे आहे त्या संदर्भातला हा क्वेश्चन आहे, जो की दाखवतो की बँकाची सध्या तरी स्थिती अत्यंत मजबूत आहे. पुढचा प्रश्न, ऑगस्ट 2024 मध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योगांना म्हणजे एमएसई मिळणाऱ्या बँक कर्जांचा किती टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे? लक्षात असू ही 24 आहे. तर ही आहे 11.2%. सूक्ष्म आणि लघु उद्योग हे रोजगारासाठीचे मोठे स्रोत आहे. त्यामुळे मिळणाऱ्या कर्जात 11.2% वाढ होणे म्हणजे तळागाळातील व्यापाऱ्यांना चालना मिळणे हे आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पेन्शन योजना एनपीएस बाबत आर्थिक वर्ष 2025 मधील आकडेवारी 2025 मधील आकडेवारी काय सांगते? ग्राहकांची संख्या 97.5 लाख आणि मालमत्ता 118.3 हजार कोटी रुपये झाली आहे. लक्षात असू द्या, एनपीएस नॅशनल पेन्शन योजना 25 मधील आकडेवारी. राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये ग्राहकांची संख्या आणि मालमत्ता वाढणे हे दर्शवते की लोकांमधील वृद्धापन काळासाठी गुंतवणूक करण्याची आणि औपचारिक वित्तीय स्थानांचा वापर करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पुढचा प्रश्न, आता हे भाग चौथा चालू झाला आहे. बाह्य क्षेत्र आणि परकीय साठा या संदर्भातल्या काही महत्वाच्या मुद्द्यावर आपण क्वेश्चन्स पाहू. भारताच्या परकीय चलन साठ्याने 16 जानेवारी 2026 रोजी कोणती ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे? लक्षात असू द्या, हा प्रश्न आहे परकीय चलन साठ्याबद्दल आणि 16 जानेवारी 2026 रोजी एक ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. तर त्याचा आकडा विचारला आहे, तर तो आहे 701.4 अब्ज डॉलर. परकीय चलन साठ्यात भारत आता जगात वरच्या स्थानी आला आहे. 701.4 डॉलरचा साठा भारताला जागतिक आर्थिक धक्क्यापासून, उदाहरणार्थ कच्च्या तेलाच्या किमती वाढणे, संरक्षण देते. पुढचा प्रश्न, चालू खात्यातील तूट बाबत काय खरे आहे? की आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या 6 महिन्यात जीडीपीच्या 0.8 पर्यंत कमी झाली. आर्थिक वर्ष 25 मध्ये ती 1.3% होती. दोन्ही विधाने योग्य, दोन्ही विधाने अयोग्य. तर हे दोन्ही विधाने योग्य आहेत. ही आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या 6 महिन्यातील जीडीपीच्या 0.8 पर्यंत कमी झाली आहे. आर्थिक 25 म्हणजे आर्थिक वर्ष 2025 मध्ये ती 1.3% होती. चालू खात्यातील तूट म्हणजे देशातील केलेली वस्तू व सेवांच्या आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असणे. ही तूट 1.3% वरून 0.8% वर येणे म्हणजे भारतातील बाह्य देयाची संतुलन सुधारणे हा सुधारित आहे हे आहे. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या प्रकारच्या परकीय गुंतवणुकीत
जगात आघाडीवर आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये जगात आघाडीवर आहे. तर ह्याचं उत्तर आहे ग्रीनफील्ड डिजिटल गुंतवणूक. लक्षात असू द्या, हे नव्याने चालू झालेलं आहे आणि अर्थसंकल्पामध्ये बऱ्याच याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. लक्षात असू द्या, ग्रीनफील्ड गुंतवणूक म्हणजे नवीन डिजिटल प्रकल्प सुरू करण्यासाठी येणारे थेट परकीय गुंतवणूक. ठीक आहे, नव्याने सगळं चालू करण्यात आलेलं आहे. भारतात जवळपास 114 अब्ज डॉलर आकर्षित करून या क्षेत्रात आपली जागतिक प्रतिमा उंचावली आहे. आता पाहू इन्फ्लेशन, महागाई. हे भाग 5 मध्ये येतो आणि याच्याबद्दल काही माहिती पाहू आपण. एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यान भारताचा सरासरी प्रमुख महागाई हेडलाईन इन्फ्लेशन दर किती होता? म्हणजे एप्रिल ते 25 मध्ये तर हा होता 1.7. ही सर्व समावेशक महागाई असते. एप्रिल ते डिसेंबर 2025 मध्ये ती केवळ 1.7% राहिली, जी आरबीआयच्या 4%च्या उद्दिष्टापेक्षाही कमी आहे. हे सामान्य जनतेसाठी दिलासादायक आहे. पुढचा प्रश्न, डिसेंबर 2025 मध्ये अन्नधान्य महागाईचा दर उणे -2.71% राहण्याची मुख्य कारणे काय आहेत? उत्तर आहे भाज्या आणि डाळीच्या किमतीत झालेली घसरण. हे बघा, निगेटिव्ह आकडा गेलेला आहे. अन्नधान्य महागाईचे दर निगेटिव्ह मध्ये गेलेले आहेत. ठीक आहे, कशामुळे? अन्नधान्य महागाईची उणे. जाळी ही दुर्मिळ असते, याचे मुख्य कारण म्हणजे डाळी आणि भाज्यांचा मुबलक पुरवठा आणि त्यांच्या किमतीत झालेली मोठी घट. ठीक आहे, मुबलक पुरवठ्यामुळे किमतीमध्ये झालेली घट. आता पाहू भाग 6, शेती आणि उद्योग सेवा याच्या संदर्भातले काही महत्वाचे पॉइंट्स. शेती क्षेत्राबाबत खालील विधाने विचारात घ्या. फायनान्शियल इयर 20 ते फायनान्शियल इयर 24 दरम्यान सरासरी वाढ 4.7% होती. पशुधनात 6.1% आणि मत्स्य उत्पादनात 7.2% वाढ झाली. दोन्ही अगदी बरोबर आहेत. शेती क्षेत्रात आता केवळ पिके महत्वाची राहिली नसून पशुधन आणि मत्स्यपालन हेही जास्त वेगाने, म्हणजे जवळपास 6 ते 7% ही वाढ आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होण्यास मदत होत आहे. लास्ट टाइम जो आता एक्झाम झाली आहे कंबाईनची, त्याच्यामध्ये याच्याबद्दल एक क्वेश्चन होता. पुढचा प्रश्न, भारताच्या एकूण उत्पन्न मूल्यवर्धित उत्पादनापैकी उच्च तंत्रज्ञान क्रियाकल्पनाचा वाटा किती आहे? उच्च तंत्रज्ञान क्रियाकल्पनाचा वाटा भारताच्या एकूण उत्पादन मूल्यवर्धित मध्ये, तर याचा आन्सर आहे 46.3%. भारतात आता केवळ स्वस्त मजूर असलेले देश राहिले नाहीत. उत्पादनात 46.3% वाटा उच्च तंत्रज्ञानाचा असेल आणि मोबाईल उत्पादनात 10 वर्षात जवळपास 30 पट वाढ होणे हे मेक इन इंडियाच्या यशाचे निर्देशक आहेत. लक्षात असू द्या, उच्च तंत्रज्ञान. ठीक आहे, किती आहे? 46.3. पुढचा प्रश्न, मोबाईल उत्पादन मूल्यात आर्थिक वर्ष 15 ते आर्थिक वर्ष 25 म्हणजे दरम्यान जवळपास 10 वर्ष, आर्थिक वर्ष 2015 ते 2025 दरम्यान किती पट वाढ झाली आहे? तर याचं उत्तर आहे 30%. मागच्याच याच्यामध्ये आपण पाहिलं की 10 वर्षात, हे पहा यात याच्यात एवढा एका याच्यातच आपण हे प्रश्न बनवलेला आहे. पुढचा प्रश्न, आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या 6 महिन्यात सेवा क्षेत्र मधील वाटा किती टक्क्यांनी वाढेल? तर हा आहे 53.6%. भारत ही सेवा प्रधान अर्थव्यवस्था आहे. जीए मध्ये 53.6% वाटा असणे हे दर्शवते की आयटी, बँकिंग आणि टुरिझम हे क्षेत्र भारताच्या वाढीचे प्रमुख इंजिन आहेत. पुढचा प्रश्न, आता भाग 7 कडे आपण वळलो आहोत. पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. लक्षात असू द्या. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 2014 पासून राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क्स मध्ये किती टक्के वाढ झाली आहे? 2014 पासून राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क याचं उत्तर आहे 60%. पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग प्रचंड वाढला आहे. महामार्ग नेटवर्क 60% वाढणे आणि रेल्वे मार्ग टाकण्याचा वेग वर्षाला 1499 किलोमीटर वरून
जवळपास 5364 किलोमीटर होणे हे दळणवळण सोपे करत आहे. लक्षात असू द्या, 14 पासून आतापर्यंत महामार्ग नेटवर्क हे 60% वाढलेलं आहे. राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क. पुढचा प्रश्न, रेल्वेचे वार्षिक कमिशनिंग म्हणजे 2024 ते 2014 ते 2024 पर्यंत सरासरी किती किलोमीटर पर्यंत वाढले आहे? तर याचं उत्तर आहे, आता मगाशीच आपण पाहिलं की हे नेटवर्क एवढं वाढलेलं आहे. मागच्याच क्वेश्चन्स मध्ये पाहिलं आपण. हे बघा इथं 1400 म्हणजे जवळपास 1500 पासून 5364. 5364 पत्तेच आहे आन्सर. पुढचा प्रश्न, जलजीवन मिशन अंतर्गत किती टक्के ग्रामीण घरांमध्ये नळाचे पाणी पोहोचले आहे? तर याचं उत्तर आहे 80% पेक्षा जास्त. जलजीवन मिशन अंतर्गत 81 ग्रामीण घरांना नळाचे पाणी मिळणे हे महिला सक्षमीकरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक मोठी क्रांती आहे. पुढचा प्रश्न, आता भाग 8 कडे वळूया आपण, जिथे सामाजिक प्रगती जसे की आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या संदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे. गेल्या काही दशकात बालमृत्यू दर किती टक्क्याने घटत आहे? सध्या चालू आहे महिला व बाल विकासाची काही वॅकन्सीज निघतील सुपरवायझरच्या, तर हे लक्षात असू द्या. तर हे 37% गेल्या दशकात बालमृत्यू दर 37% घटलेले आहेत. बालमृत्यू दरने 37% कमी होणे हे आरोग्य सेवेच्या विस्ताराचे फळ आहे. 42.78 कोटी आयुष्यमान भारत कार्ड्स गरीब कुटुंबांना महागड्या उपचारांपासून संरक्षण देत आहे. पुढचा प्रश्न, आयुष्यमान भारत कार्डची एकूण संख्या किती कोटीवर पोहोचली आहे? आताच मी सांगितलं 42.78 कोटी हे इथं दिलेलं आहे. त्याच्यावरच क्वेश्चन विचार. 42.78 कोटी लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, डिसेंबर आर्थिक वर्ष 2026 मध्ये बेरोजगारीचा दर किती नोंदवला आहे? तर हा आहे 4.8%. बेरोजगारीचा दर 4.8% वर येणे आणि महिलांचा सहभाग 41.7% पर्यंत वाढणे हे क्षम बाजारातील सकारात्मक बदल आहे. विशेषतः महिलांना वाढता सहभाग अर्थव्यवस्थेला नवी गती देत आहे. लक्षात असू द्या, महिलांचा सहभाग किती? 41.60% आणि बेरोजगारीचा दर 4.8%. महिला श्रमदान सहभाग 2017-18 मधील 23% 2024-25 मध्ये किती टक्क्यापर्यंत वाढला आहे? आताच मी सांगितलं किती? 41.60%. म्हणजे हे 17 आणि 18 मध्ये एवढा होता, तो आता एवढा झाला आहे. लक्षात असू द्या. 23-24 मध्ये नक्की हा प्रश्न विचारला जाईल कुठल्या ना कुठल्या एक्झामला तुम्हाला. पुढचा प्रश्न, आता आपण भाग 9 कडे आलो, जिथे नवीन युगातील थीम म्हणजे एआय आणि पर्यावरण या संदर्भातले आपण काही महत्वाच्या पॉइंट्स वरचे क्वेश्चन, संभाव्य क्वेश्चन्स पाहू. नवीन लेबर कोडच्या म्हणजे नवीन लेबर कोड 4 कामगार संहिता हे नुकतंच अपडेट झालेलं आहे बघा. जवळ कधी झालं असेल बघा, डिसेंबर मध्ये झालेली. अंमलबजावणीमुळे किती नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे? 77 लाख. ठीक आहे. भारताचा एआय कशावर लक्ष केंद्रित केली आहे? एआय रणनीती कशावर केंद्रित केलेली आहे? सार्वभौम्य एआय विरुद्ध अनुप्रयोग यांच्यातील व्यापार संतुलन. ठीक आहे, याच्यावर लक्ष आहे. सार्वभौम्य एआय विरुद्ध अनुप्रयोग याच्यातील व्यापार संतुलन म्हणजे भारत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सज्ज होत आहे. सोवर्जिन एआय म्हणजे भारताच्या स्वतःचा डेटा आणि एआय क्षमता विकसित करणे. तसेच 2047 पर्यंत 100 गिगावॉट अणुऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष्य हे कार्बन इमर्शन कमी करण्यासाठीचे आहे. लक्षात असू द्या, गेल्या करंट अफेअरच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की सगळ्यात जास्त अणुऊर्जा आणि सोलर ऊर्जा जे जनरेट करतं ते सध्या गुजरात हे राज्य आहे. जवळपास जर पूर्ण भारत 100% जनरेट करत असेल तर एकटं गुजरात हे 16% जनरेट करतात. त्याच्यावर खूप मोठं माहिती दिलेली आहे मी, मागचा व्हिडिओ पाहून घेताल तुम्ही. तर 100 गिगावॉट ही अणुऊर्जा निर्माण करण्याचं 2047 पर्यंत लक्ष आहे.
आत्ताच हाच प्रश्न 47 पर्यंतचं उद्दिष्ट कुठलं आहे? तर ते आहे 100 गिगावॉट. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न हवामान कृती अंतर्गत सौर पवन संक्रमणासाठी कोणत्या खनिज संसाधनाच्या तीव्रतेवर लक्ष केंद्रित केले आहे? लक्षात असू द्या. क्वेश्चन काय आहे? क्वेश्चनकडे लक्षात द्या. लक्ष द्या. हवामान कृती अंतर्गत सौर पवन संक्रमणासाठी कोणत्या खनिज संसाधनाच्या तीव्रतेवर लक्ष केंद्रित केले आहे? तर हे आहे चांदी आणि तांबे. ठीक आहे. चांदी आणि तांबे. पुढचा भाग आहे भाग 10वा धोरणात्मक रणनीती. आर्थिक सर्वेक्षण कोणत्या प्रकारच्या स्वदेशी संकल्पनेवर भर देते? याचं उत्तर आहे शिस्तबद्ध स्वदेशी. आर्थिक सर्वेक्षण स्वदेशी संकल्पनेवर भर म्हणजे लक्षात असू द्या शिस्तबद्ध स्वदेशी. पुढचा प्रश्न सर्वेक्षणात प्रस्तावित केलेली 3 स्तरीय रणनीती कशावर लक्ष केंद्रित करते? तर याचं उत्तर आहे स्वावलंबनापासून धोरणात्मक अपरिहार्यकडे जाणे. अपरिहार्यतेकडे जाणे. सेम क्वेश्चन नसेल तरी काही ना काही घुमून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, पण क्वेश्चन ह्याच्या बाहेर जाणार नाही एवढं लक्षात असू द्या. त्याच्यामुळे अभ्यास आपल्याला करावाच लागेल. आपल्याला पास व्हायचंय, जॉब पाहिजे ना, त्याच्यामुळे अभ्यास करावाच लागेल. स्वावलंबनापासून धोरणात्मक अपरिहार्यतेकडे जाणे. पुढचा प्रश्न आता भाग 11वा चालू आहे. पायाभूत सुविधा आणि डिजिटल प्रगती, इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि डिजिटल. प्रश्न पाहूया. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांमधील प्रगतीबाबत कोणते विधान बरोबर आहे? भारताची डिजिटल पायाभूत प्रगती. दोन्ही विधान बरोबर आहेत. 2025 पर्यंत भारताला 99.56 कोटी इंटरनेट कनेक्शन झाले आहेत. लक्षात असू द्या. क्वेश्चन नंबर लक्षात असू द्या. जल जीवन मिशनने 81 पेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांना नळाचे पाणी पुरवले आहे. जल जीवन योजना आत्ताच आपण मगाशी क्वेश्चन बघितला, त्याचा आन्सर पण हेच होतं. सेम क्वेश्चन होता. 81% पेक्षा जास्त. ठीक आहे. भारताने डिजिटल क्रांतीमध्ये मोठी झेप घेतली असून इंटरनेट कनेक्टिव्हिटी आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पोहोचली आहे. तसेच जल जीवन मिशनमुळे ग्रामीण जीवनमानात सुधारणा झाली आहे. पुढचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या गतीबाबत काय सत्य आहे? त्याचं उत्तर आहे महामार्ग नेटवर्क 1,46,572 किलोमीटर पर्यंत पोहोचवणे. आकडा लक्षात असू द्या, लाखावर गेलेला आहे. ठीक आहे. महामार्ग नेटवर्क 1,46,572 किलोमीटर पर्यंत पोहोचवणे. 2014 पासून महामार्ग नेटवर्क हे 60% वाढ झाली असून हाय स्पीड कॉरिडॉर मध्ये 10 पट मोठी वाढ झाली आहे हाय स्पीड कॉरिडॉर मध्ये. पुढचा प्रश्न आता आपण वळूया भाग 12 कडे. तिथं मेन्शन आहे उद्योग आणि उत्पादन, इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग. भारताच्या उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील हायटेक वाटा किती आहे? क्वेश्चन काय आपला हायटेक वाटा विचारला आहे उत्पादनात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील. तर हा आहे 46.3%. ठीक आहे. भारताने उत्पादन क्षेत्र आता पारंपरिक वस्तूकडून उच्च तंत्रज्ञान हायटेक वस्तूकडे वळत आहे, ज्यातील वाटा एकूण उत्पादनात जवळपास 46.3% आहे. पुढचा प्रश्न इंटेलिजंट प्रॉपर्टी बौद्धिक संपदा हक्काच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रमांक काय आहे? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बौद्धिक संपदा. तर हे आहे ट्रेडमार्क 4था आणि पेटंट आहे 6. लक्षात असू द्या 4 आणि 6. आता कारण आता भारत केवळ वस्तूचे उत्पादन नाही करत नसून नवनवीन शोध म्हणजे इनोव्हेशन ब्रँडिंग मध्ये जगात आघाडीवर आहे. त्याच्यामुळे ट्रेडमार्क आहे 4 आणि पेटंट आहे 6. खूप म्हणजे एकदम डीप विचारलं गेलेलं आहे, तरी लक्षात असू द्या. चुकून जर घसरले तर बौद्धिक संपदा इंटेलिजंट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज. पुढचा प्रश्न आता आपण वळूया भाग 13 कडे. शिक्षण आणि आरोग्य सोशल सेक्टर. प्रश्न पाहू. नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत नोंदणी दराबाबत विधाने तपासा. इयत्ता 4थी साठी शाळा नोंदणी 90.9% आहे. उच्च शिक्षणातील GER
29.5% पर्यंत वाढला आहे. तर हे दोन्हीही उत्तर पर्याय बरोबर आहेत. उत्तर आहेत 2. ठीक आहे, लक्षात असू द्या. 90.9 आणि उच्च शिक्षणातील 29.5 पर्यंत वाढला आहे. प्राथमिक शिक्षणाबरोबर सोबतच उच्च शिक्षणातही विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे हे आकडे दर्शवतात. पुढचा प्रश्न, आयुष्यमान भारत योजनेच्या व्याप्तीबाबत काय सांगता येईल? याचं उत्तर आहे आयुष्यमान भारत कार्डची संख्या जवळपास 42.78 कोटी पर्यंत पोहोचली आहे. मागच्याच एक 4 स्लाइड सोडून हे आपण नुकतंच पाहिलं आहे. आयुष्यमान भारत कार्ड 42.78 कोटी पर्यंत पोहोचली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून जगातील, लक्षात असू द्या, जगातील कार्ड हे मोठ्या लोकसंख्येच्या सध्या बाल मृत्यू दराचा जो क्वेश्चन होता ना त्याच्यामध्येच होत आहे. आयुष्यमान भारत 42.78 कोटी पर्यंत पोहोचली आहे. पुढचा प्रश्न, रोजगार आणि कामगार. आता आपण वळूया एम्प्लॉयमेंटकडे. प्रश्न पाहू या संदर्भातले काही. महिला श्रमदल सहभाग दरातील बदलाची महत्व काय? हे बघा, आताच आपण मागच्याच ह्याच्यामध्ये पाहिला. हे याचा आन्सर आहे. 10 वर्षात एवढी वाढलेला आहे. 41.7%. या इयरमध्ये 23.3% होतं. ठीक आहे, बरोबर. महिलांचा सहभाग झालेला ही वाढ अर्थव्यवस्थेच्या सर्व समावेशतेसाठी अत्यंत महत्वाची आहे. मागच्याच ह्याच्यामध्ये आपण पाहिलं. पुढचा प्रश्न, 4 नवीन कामगार संहिताच्या म्हणजे लेबर कोड्स अंमलबजावणीचे उद्दिष्ट काय आहेत? तर हे आता पण रिपीटेड क्वेश्चन होत आहेत, फक्त पॅटर्न वेगळा आहे. लक्षात असू द्या, क्वेश्चन रिपीट होत आहेत पण पॅटर्न वेगळे आहेत. सुमारे 77 लाख नवीन नोकऱ्यांची निर्मिती करणे. 77 लाख नवीन संहिता, लेबर कोड्स. या संहितेमुळे कामगार कायद्याचे सुलभीकरण होऊन रोजगाराच्या संधी वाढतील अशी अपेक्षा आहे. पुढचा प्रश्न, आता वळूया आपण भाग 15 कडे, पर्यावरण आणि नवीन ऊर्जा, एन्व्हायरमेंट्स अँड एनर्जीकडे. तर त्या संदर्भातले काही महत्वाचे मुद्दे पाहू. राष्ट्रीय अणु ऊर्जा अभियानासाठी 2025-26 मध्ये किती रुपयापर्यंतची तरतूद करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे 10,000 कोटी. सॉरी, 10,000 नाही, 20,000 कोटी. 20,000 कोटी. स्वच्छ ऊर्जेचा स्रोत म्हणून अणुऊर्जेवर भर दिला जात असून 2047 पर्यंत 100 गिगावॉट मोठे लक्ष ठेवण्यात आले आहेत. लक्षात असू द्या, मागेच आपण हा प्रश्न पाहिला. रिपीटेड क्वेश्चन येत आहेत, थोडेसे बदलून जरी आले तरी त्याच्यामुळं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही म्हणजे वारंवार तुम्हाला असं वाटतं की याकडे कसे लक्षात ठेवायचे, क्वेश्चन रिपीटेड आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्ष ठेवायला थोडं फोकस केलं तर लक्षात येऊन जातं. मागच्या 5 स्लाइड मध्येच आपण हा क्वेश्चन पाहिला होता. मी तुम्हाला गुजरातचं उदाहरणही दिलं होतं. पुढचा प्रश्न, हवामान कृती अंतर्गत कोणत्या खनिजाचा धोरणात्मक महत्व दिलेले आहे? रिपीट क्वेश्चन झाले. चांदी आणि तांबे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा निर्मितीसाठी चांदी आणि तांबे यासारख्या धातूची गरज जास्त असते. लक्षात असू द्या, म्हणून त्यांच्या संसाधन तीव्रतेवर प्रकाश टाकला आहे. पुढचा प्रश्न, कृती आणि धोरण, स्ट्रॅटेजिक फोकस. स्ट्रॅटेजिक फोकस अंतर्गत सर्वेक्षणाचे कोणते 3 स्तरीय रणनीती प्रस्तावित केली आहे? तर याचा उत्तर आहे स्वावलंबनापासून धोरणात्मक परिहार्यतेकडे जाणे. रिपीट क्वेश्चन झालं का? बहुतेक रिपीट झालं. ही रणनीती भारताची दीर्घकालीन लवचिकता, खर्च, स्पर्धात्मकता आणि प्रगत उत्पादनावर लक्ष केंद्रित करते. पुढचा प्रश्न, आर्थिक सर्वेक्षणासाठी शिस्तबद्ध स्वदेशी डिसिप्लिन इंडिजिनियस कशावर भर देते? शिस्तबद्ध स्वदेशी. तर ही भर देते दीर्घकालीन लवचिकता आणि दीर्घकालीन लवचिकता आणि महत्वपूर्ण क्षमता बळकट करणे. शिस्तबद्ध स्वदेशी भर याच्यावर असतो. ही संकल्पना केवळ संरक्षणात्मक नसून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनण्यासाठी ही क्षमता निर्माण करण्यावर आधारित आहे. लक्षात असू द्या, दीर्घकालीन लवचिकता आणि महत्वपूर्ण क्षमता बळकट करणे. पुढचा प्रश्न, आता आपण पाहू भाग 17, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, ऍग्रिकल्चर आणि रूरल. कृषी क्षेत्रातील विविधीकरणासाठी
डायव्हर्सिफिकेशनसाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत ठरतात? याचं उत्तर आहे पशु 6.1% आणि मत्स्य उत्पादन 7.2% क्षेत्रातील वाढ. मत्स्य उत्पादन आणि पशुधन, ठीक आहे, कृषी क्षेत्रात डायव्हर्सिफिकेशनसाठी. भारतीय शेती आता केवळ धान्यपुरती मर्यादित राहिली नाही. पशुधन आणि मत्स्य उत्पादन हे अपेक्षित उपक्षेत्रे पशुधन आणि मत्स्यपालन ही उपक्षेत्रे शेतीपेक्षाही वेगाने वाढत असून ग्रामीण उत्पादनाचे मुख्य स्रोत बनत आहेत. पुढचा प्रश्न, डिजिटल ऍग्रिकल्चर मिशन, डिजिटल कृषी अभियान कशावर लक्ष केंद्रित करते? माती आरोग्य मार्गदर्शन, खतांचा वापर आणि तंत्रज्ञानाचा वापर. कालच्याच करंट अफेअर मध्ये हा मुद्दा आहे. एक AI ची स्कीम लॉन्च केलेली आहे, त्याच्या संदर्भात आहे हा क्वेश्चन, त्याला धरून आहे. त्याचं नाव लक्षात नाही येते मला आता, पाहून घ्या कालचा व्हिडिओ. तंत्रज्ञानाचा वापर करून खताचा संतुलन वापर करणे आणि मातीचे आरोग्य राखणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भाग 18, स्टार्टअप्स आणि उद्योग, स्टार्टअप्स अँड इंडस्ट्रीज. कंबाईनच्या प्रश्न याच्यामध्ये क्वेश्चन होता की महाराष्ट्राचे किती सेंट्रलने एक्सेप्ट केलेले स्टार्टअप्स आहेत ज्याच्यासाठी फंडिंग केलेली आहे, किती %? मागच्याच कंबाईनच्या पेपरला क्वेश्चन होता याच्यावर. तंत्रज्ञान स्टार्टअप्स इकोसिस्टीम्स मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर हा आहे 3रा. लक्षात असू द्या, तंत्रज्ञान स्टार्टअप्स इकोसिस्टीम. भारत ही जगातील 3री सर्वात मोठी स्टार्टअप्स इकोसिस्टीम असून ही रोजगारासाठी आणि नवनवीन संशोधनासाठी केंद्र बनली आहे. पुढचा प्रश्न, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर बाबत भारताची स्थिती काय आहे? काय आहे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर? याचं उत्तर आहे भारत हे जागतिक केंद्र म्हणजे ग्लोबल हब बनला आहे. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांची महत्वाची कामे जसे की R&D, IT भारतातून करत आहेत, ज्याला CGG म्हणतात. भारत यासाठी जगाचे मुख्य केंद्र बनले आहे. ठीक आहे, ग्लोबल हब. पुढचा प्रश्न, आता आपण ओळूया भाग 19, पायाभूत सुविधा जसं की रेल्वे आणि महामार्ग, रेल्वे आणि हायवेज. बऱ्याच गोष्टी रिपीट होऊ शकतात, मागेच आपण एका ह्याच्यामध्ये पाहिलं तेव्हा. चला ठीक आहे, तरी पाहून घेऊ आपण. 2004 ते 2014 मध्ये आणि 2014 ते 2024 या दशकातील रेल्वे कमिशनिंगचा म्हणजे मार्ग टाकण्याचा वेग यातील फरक. तर हा आकडा लक्षात असू द्या. हा जवळपास 3 वेळेस आपल्या साइड मध्ये आला आहे. तर तुम्हाला असं वाटतं की एवढे आकडे लक्षात कसे ठेवायचे? तर एक गोष्ट जर 3 वेळेस आपल्याला कंटिन्युअसली रिपीट होत असेल तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठे ना कुठे सेव्ह असते आणि एक्झाम मध्ये गेलं की आपल्याला बरोबर लक्षात येतं की हेच याचं उत्तर आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस गरजेची आहे. कॉन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस. सो प्रॅक्टिस करा, वारंवार वाचा, तुम्हाला लवकर लक्षात राहील. रेल्वे मार्ग टाकण्याचा वेग गेल्या 10 वर्षात सुमारे 3.5 पट वाढ झाला आहे, ज्यामुळे दळणवळण जलद होत आहे. पुढचा प्रश्न, हाय स्पीड कॉरिडॉरच्या लांबीमध्ये किती पट वाढ झाली आहे? हा पण रिपीट क्वेश्चन आहे. रिपीट क्वेश्चन नाही, आन्सर रिपीट आहे. 10 पटाने. आर्थिक वर्ष 14 म्हणजे 2014 पासून हाय स्पीड कॉरिडॉर मध्ये 10 पट वाढ होऊन आधुनिक वाहतूक व्यवस्थेचे लक्षण आहे. आता आपण वळूया भाग 20 कडे, ऊर्जा आणि पर्यावरण, एनर्जी अँड एन्व्हायरमेंट. 2047 पर्यंत अणुऊर्जेचे उद्दिष्ट किती गिगावॉट ठेवण्यात आले आहे? लक्षात असू द्या, हे जवळपास 4थी वेळेस सांगत आहे मी तुम्हाला, 100 गिगावॉट. एवढं जर वेळेस सांगितलं तर आपल्या डोक्यात फिटच होऊन गेलं पाहिजे. नेट झिरो उत्सर्जन गाठण्यासाठी भारत सौर आणि पवन ऊर्जेसोबतच अणुऊर्जेवरही मोठे लक्ष केंद्रित करत आहे. ठीक आहे, सौर, पवन आणि अणुऊर्जा 100 गिगावॉट. पुढचा प्रश्न, नॅशनल क्वांटम मिशन ऐवजी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय अणुऊर्जा अभियानासाठी 2025 मध्ये किती तरतुदी आहेत? नॅशनल क्वांटम मिशन ऐवजी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय अणुऊर्जा अभियानासाठी 25-26 मध्ये किती तरतुदी आहेत? तर याचं उत्तर आहे 20,000 कोटी.
20,000 कोटी रुपये ही मोठी गुंतवणूक भारताला स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवते. हे क्वेश्चनचं जरी म्हणजे क्वेश्चन जरी हे असेल ना, थोडंसं वाक्यरचना बदलून टाकली आहे. पण उत्तर 20 कोटी आहे हे मागच्याच एका क्वेश्चनमध्ये पाहिलं आपण राष्ट्रीय अणुऊर्जा अभियानासाठी 25-26 साठी. लक्षात असू द्या रिपीटेड क्वेश्चन आहेत. आन्सर रिपीटेड आहेत. म्हणजे एकाच टॉपिकवर असे संभाव्य क्वेश्चन कसे येऊ शकतात या संदर्भाचा चांगला डीपमध्ये अभ्यास करून क्वेश्चन्स काढलेले आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. आता आपण वळूया भाग 21 कडे. परकीय व्यापार आणि गुंतवणूक फॉरेन ट्रेड. गेल्या 5 वर्षात भारताने किती नवीन मुक्त व्यापार करार स्वाक्षरी केली आहे? तर हे आहे 8. भारताने आपली व्यापार संबंध सुधारण्यासाठी गेल्या 5 वर्षात 8 मोठे करार केलेले असून युके आणि युरोपियन युनियन सोबत वाटाघाटी सुरू केली आहे. ठीक आहे. करंटच्या मुद्द्यामध्ये आपण हे पाहतच असतो. पुढचा प्रश्न. भारताची बाह्य आर्थिक स्थिती एक्सटर्नल सेक्टर सुधारण्यासाठी मुख्य लक्ष कोणते? तर याचं उत्तर आहे चालू खात्यातील तूट जीडीपीच्या 0.8% पर्यंत आहे. म्हणजे जे आपण एक्सपोर्ट करतो ना तर ते जास्त आहे आणि इम्पोर्ट ही कमी आहे असं म्हणणं आहे याचं. म्हणजे लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला थोडस शॉर्ट मध्ये म्हणजे कळेल असं सांगत आहे. तूट कमी होणे म्हणजे भारताकडे परकीय चलनाचे येणे हे जाणाऱ्या चलनाच्या तुलनेत अधिक संतुलित आहे. लक्षात असू द्या. मी तुम्हाला एक हेच शॉर्ट भाषेत सांगितलं की तूट कमी होणे म्हणजे भारताकडे परकीय चलन येणे, परकीय चलन भारतात येणे हे जाणाऱ्या चलनाच्या तुलनेत अधिक संतुलित आहे. म्हणजे जाणारे चलन संतुलित आहे. पुढचा प्रश्न भाग 22 सर्वसमावेशक विकास इन्क्लुझिव्ह ग्रोथ पाहू. आयुष्यमान भारत कार्डाची वाढती संख्या काय दर्शवते? तर याचं उत्तर आहे 42.78 कोटी लोकांना मोफत उपचाराची हमी. हे क्वेश्चन पण रिपीट झालेलं आहे. आयुष्यमान भारताच्या कार्डाची संख्या काय दर्शवते? म्हणजे क्वेश्चन थोडंसं बदलून बदलून आलेले आहेत पण उत्तर सेमच आहे. 42.78 कोटी लोकांना मोफत उपचाराची हमी देते. हे कार्ड गरिबांच्या आरोग्य खर्चाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी एक सामाजिक सुरक्षा कवच आहे. पुढचा प्रश्न. उच्च शिक्षणातील जी जी जीईआर 29.5% होण्याचा अर्थ काय आहे? हे विचारलं आहे. पदवीधरांची संख्या कमी होत आहे. अधिक तरुण उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेत आहेत. शिक्षणाचे खाजगीकरण झालेलं आहे. फक्त महिलांना प्रवेश देण्यात आले. हे क्वेश्चन आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर आपण मागे घेतलेला आहे. 19.5%. जर कोणी व्यवस्थित लक्ष दिलं तर तो एका मिनिटात या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो. तर याचं उत्तर आहे अधिक तरुण उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेत आहेत. लक्षात असू द्या. उच्च शिक्षणासाठी. ठीक आहे. जीआरई ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढणे म्हणजे देशातील मानवी भांडवल ह्युमन कॅपिटल अधिक सक्षम करणे हे आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता आपण पाहू कोर इकॉनॉमिक कॉन्सेप्ट. कोर इन्फ्लेशन 4.62% वर स्थिर राहण्याचे कारण काय आहे? मौल्यवान वस्तूच्या म्हणजे जसं की सोने किमतीचा परिणाम. ठीक आहे. म्हणजे जे कोर इन्फ्लेशन आहे ते एवढ्या पर्सेंटवर गेलेलं आहे कारण मौल्यवान वस्तू जसं की सोनं तुम्हाला माहितच आहे आता काय रेट चालू आहे त्याच्यामुळे ते इन्फ्लेशनचे कारण बनलं आहे. कोर इन्फ्लेशन म्हणजे अन्न आणि इंधन वगळले जाते. लक्षात असू द्या. कोर इन्फ्लेशन म्हणजे अन्न आणि इंधन वगळले जाते हे कन्सिडर करत नाहीत. यामध्ये मौल्यवान धातूच्या किमतीचा वाटा मोठा असतो. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की सोने. पुढचा प्रश्न. शिस्तबद्ध स्वदेशी हे आता झालं खरं क्वेश्चन रिपीटेड. ही रणनीती कशावर भर देते? ठीक आहे. चला घेतलं तर घेऊ त्या तेवढंच रिव्हिजन होईल. क्षमता निर्मिती आणि खर्च स्पर्धात्मकता. भारतीय असणे पुरेसे नाही तर आपले उत्पादन जागतिक दर्जाची आणि स्वस्त असणे गरजेचे आहे. हेच या रणनीतीचे सार आहे. काय आहे? शिस्तबद्ध स्वदेशी. पुढचा प्रश्न बँकिंग आणि आरोग्य संदर्भात आहे. अनुसूचित व्यावसायिक बँकाच्या मालमत्तेची गुणवत्ता कोणत्या पातळीवर आहे? याचं उत्तर आहे अनेक दशकाच्या सर्वोत्तम पातळी
एनपीए 2.2%, अनेक दशकाच्या सर्वोत्तम पातळीवर आहे. अनुसूचित व्यावसायिक बँक मालमत्तेची गुणवत्ता सप्टेंबर 2025 पर्यंतच्या आकडे बँकिंग क्षेत्रासाठी ऐतिहासिक सुधारणा दर्शवते. ठीक आहे, ऐतिहासिक सुधारणा दर्शवते. पुढचा प्रश्न पाहू. विमा क्षेत्रातील प्रगतीबाबत काय खरे आहे? एकूण एकूण प्रीमियम वाढ 11.9 लाख कोटी रुपये झाली आहे. लक्षात असू द्या, क्वेश्चन विचारू शकतात, सहजच असा क्वेश्चन येऊन जातो कंबाईन मध्येच विशेष करून, किंवा दुसऱ्या सरळ सेवेमध्ये पण येईल. कारण आता मॅक्झिमम सगळे एक्झाम्स जे आहेत ते एमपीएससी कडे गेले. तलाठी भरती ते पण जीआर आले की तलाठी भरती सुद्धा एमपीएससी कडे येणार आहे. त्याच्यामुळे अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला येणं क्रमप्राप्त ठरते. एकूण प्रीमियम वाढ किती आहे? 11.9 लाख कोटी रुपये. लोकांमध्ये विमा आणि आर्थिक नियोजनाबाबत जागरूकता वाढत असल्याचे हे निर्देशिक आहे. पुढचा प्रश्न. भारताने 701.4 अब्ज डॉलरचा परकीय साठा कधी गाठला? हे नुकतंच आपण पहिला का दुसराच क्वेश्चन हा घेतला आहे. तर हा आहे 16 जानेवारी 2026 रोजी. भारताने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा परकीय चलन साठा आहे. ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ टाकायचे असतील तर ते पण सांगताल. चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.